मुलांना मला विनंती करायची आहे की पालकांसाठी आपण जोरदार टाळ्या मारणार आहोत. पालक वर्ग आज वेळ काढून आपल्यामध्ये आज हजर आहे. मला कल्पना आहे मुलांना गोष्टी आवडतात, परंतु मी तुम्हाला सत्य घटना सांगत आहे. या घटनेद्वारे पालकाने दिलेलं आश्वासन कशा प्रकारे पार पाडलं गेलेलं आहे आणि त्यामुळे मुलांच्या मनामध्ये एक धैर्यच निर्माण होणार आहे. तुम्हाला कल्पना आहे जी मुलं आहेत इथं बसलेली आहेत ते अगदी योग्य प्रकारे ऐकून ह्या गोष्टीचा मतिरार्थ आपल्या जीवनामध्ये बाळगून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतील. कथा आहे 1989 सालची. अर्मेनियामध्ये मोठा भूकंप झाला होता आणि या भूकंपामध्ये जवळजवळ 30,000 लोक काही बिल्डिंग मध्ये किंवा बिल्डिंगच्या खाली काही जमिनीमध्ये अशी गाळली गेलेली होती. अशाच एका मोठ्या शाळेमध्ये जशी आपली शाळा आहे उत्तुंग अशी त्या अशा शाळेमध्ये आणि शाळेमधील मुलं सुद्धा खाली गाळली गेली होती. मुलांचा आक्रोश आईवडिलांना समजल्यानंतर आईवडील धावत शाळेजवळ आले असताना त्यांचं रडणं आणि हा आक्रोश पाहून सर्वत्र अगदी धावपळ चालली असतानाच विविध प्रकारची पथकं बचाव पथकं त्या शाळेजवळ येत असतात. प्रत्येक जण आपापल्या परीने आपला मुलगा कसा वाचावा, आपल्या मुलाला कसं बाहेर काढता येईल, मग ते देवाज्ञा झालेला असो किंवा जिवंत असो, परंतु पाहण्यासाठी आतुरलेले आणि अशाच प्रकारच्या आतुरलेल्या लोकांमध्ये एक वडील त्यांचा एकुलता एक मुलगा हा त्या शाळेच्या शेवटच्या वर्गामध्ये आणि खाली दबला गेला होता हे त्याला पूर्णपणे माहित होतं. परंतु बचाव समिती ह्या पालकाला तिथे जाण्यास देत नव्हती. सर्वजण थांबलेले आहेत. हा कसाही विनंती करून सांगत आहे की तुम्ही तिथं पण करतात, ह्या बाजूला सुद्धा जी मुलं आहेत त्यांना वाचवायचं आहे. आणि माझ्या प्रिय बंधू भगिनो, जवळजवळ 12 तास मुलं त्या शाळेच्या खाली दबलेली होती. त्याच्यामध्ये काही प्रयत्न काढत असताना मुलं, शिक्षक आणि त्याप्रमाणे तिथे असलेले सर्व विद्यार्थीगण हे सगळं पाहत असताना फारच आक्रोश होत होता. परंतु ह्या पालकाने त्याच्या मुलाला असं आश्वासन दिलं होतं की तू शाळेत जा, कुठेही जा, मी तुझ्यासाठी माझा जीव देईन आणि तू जिथं असेल तिथं मी तुला नेहमी साथ देत राहील. आणि हे वाक्य माझ्या प्रिय मुलांनो त्या मुलाने बरोबर लक्षात ठेवलेलं होतं. त्याच्या अंगावर संपूर्ण स्लॅब आणि त्याचप्रमाणे भिंत कोसळलेली असली तरी सुद्धा तो आजूबाजूला असलेल्या मुलाला सांगत होता की माझे वडील मला वाचवण्यासाठी येतीलच, कारण त्याने मला आश्वासन दिलेलं आहे. आणि ह्या आश्वासनामध्ये तो मुलगा तिथं पाहण्यासाठी किंवा इतर गोष्टीसाठी आपापलेला होता. आणि असं करता करता 12-13वा तास आल्यानंतर तिथं जे बचावण्यासाठी आलेले वेगळ्या प्रकारच्या ज्या संघटना होत्या त्याला दिसू लागलं की तिचा आवाज येत आहे, कहण्याचा आवाज येत आहे, रडण्याचा आवाज येत आहे. आणि तिथं हा पालक अगदी मन तन धन लावून तिथल्या विटा, तिथलं स्लॅब, तिथल्या असलेल्या वस्तू हळूहळू बाजूला करून जी मुलं अडकलेली होती त्यांना काढण्याचा प्रयत्न करत होता. आणि माझ्या प्रिय पालकांनो आणि मुलांनो, हा लहान मुलगा तिथं त्यांना जिवंत सापडला.
जिवंत अशासाठी की जेव्हा त्याची मुलाखत घेण्यात आली तर तो लहान मुलगा सांगत आहे की माझ्या जीवनामध्ये माझ्या आई वडिलांनी मला आश्वासन दिलेलं आहे आणि या आश्वासनाखाली मी तिथं राहिलो आणि मला पूर्ण खात्री होती की माझे वडील किंवा माझी आई इथं येऊन मी ज्या अडचणीमध्ये पडलेलो आहे त्या अडचणीमधून मला निभावतील. कॉम्प्युटर जग 21व्या शतकामध्ये अधिक फोकावत आहे. इंटरनेट नव्या शैक्षणिक प्रवाहाची तंत्रांची ओळख, नवीन अध्ययन तंत्राचा परिचय, नवीन ज्ञान, त्यामुळे ज्ञानाचा विस्फोट होऊन शिक्षक व पालक यांच्या पुढे मोठे आव्हान उभे आहे. पालकांनी जर अशा प्रकारे साथ दिली तर खरोखर या साथीला तुम्हाला काहीतरी मिळणार आहे. पण तुम्ही जर साथ दिली नाही तर आपली मुलं आणि आपण जसे आहोत तसेच राहणार आहे. आज विद्यार्थी अगदी बेचैन झालेला आहे, बुचकळत पडलेला आहे. विचार आणि आचार यांची गरी रुंदावत आहे. त्यामुळे बहुतेक विद्यार्थी शिक्षण घेतल्यानंतर काय करावं किंवा कुठे जावं, कोणता जॉब स्वीकारावा की नाक्यावरच्या कोणत्या तरी गल्लीमध्ये बसावं असा विचार करत बसत असतात. शैक्षणिक आव्हानांना, तंत्रज्ञानाला, त्यामुळे ज्या समस्या उद्भवलेल्या आहेत त्यांना सामोरं कसं जायचं, पालकांनी कोणती मनोभूमिका घ्यावी, पालक व शिक्षक यांच्यात सुसंवाद असेल तर विद्यार्थ्यांचं जीवन घडतं. या अशा ज्वलंत समस्येवर प्रबोधन करणारे आजचे प्रमुख पाहुणे रेव्हरंड फादर मशाळो यांचे मी आभार मानतो. त्यांनी रेव्हरंड फादर हिलरी फर्नांडिस यांचा शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करावा. आता मी शाळेच्या प्राचार्या सौ लिली कुटिनो यांना विनंती करते की त्यांनी फादर हिलरी फर्नांडिस यांना पुष्पगुच्छ द्यावा. आपल्या प्रेमाचं प्रतीक म्हणून छोटीशी भेटवस्तू प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री आलेख सर फादर हिलरी फर्नांडिस यांना देतील. आजच्या कार्यक्रमाचे मान्यवर व प्रमुख आमंत्रित पाहुणे, पालकवर्ग आणि माझ्या प्रिय शालेय विद्यार्थी मित्रांनो, गेली काही वर्ष या ठिकाणी मॅनेजर म्हणून तुमच्या पुढे बसून तुम्हाला मी मार्गदर्शन करीत आलो होतो. आज मात्र या संत जोसेफ शिक्षण संकुलाची 7वी चालू करत असताना या कार्यक्रमाचं अध्यक्षपद भूषवण्याची जबाबदारी संयोजकांनी माझ्यावरती टाकली आहे. हे मी माझं भाग्य समजतो, कारण अशा तऱ्हेचा कार्यक्रम माझ्या कार्यकालामध्ये व्हावा अशी माझी खूप इच्छा होती.
परंतु इतर काही कामामध्ये आम्ही सर्व व्यस्त असल्यामुळं तो कार्यक्रम त्यावेळेला होऊ शकला नाही. परंतु आज या ठिकाणी आपल्या या शिक्षण संकुलाची 7वी साजरी होत आहे आणि या 7वीच्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद भूषवण्याची संधी मला मिळाली आहे हे मी माझं एक भाग्य समजतो. ह्या कार्यक्रमाचं औचित्य साधून माझा इथे सत्कार करण्यात आला. त्या सत्काराला मी काही पात्र आहे असं नाही, परंतु ज्या काही सद्भावना संयोजकांनी व्यक्त केल्या त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी माझी ओळख करून देताना दाभे सरांनी माझ्या कार्याचा उल्लेख केला आणि त्याबद्दल मला धन्यवाद दिले. मी त्यांचे देखील आभार मानतो. इथं संचालिका संगीता हिने देखील काव्यात्मक भाषेमध्ये काही सद्भावना माझ्याविषयी व्यक्त केल्या त्याबद्दल देखील मी त्यांना धन्यवाद देतो. तुम्ही माझं अध्यक्षीय भाषण ऐकण्याच्या मनस्थितीत नाही, खास करून विद्यार्थी हे मी जाणतो, परंतु अशा प्रसंगी या अशा भव्य दिव्य अशा समारंभामध्ये अध्यक्षांनी 2 शब्द बोलावे अशी सर्वांची अपेक्षा असते आणि म्हणून त्या नेहमीच्या रूढीला परंपरेला अनुसरून मी आपल्यापुढे माझे काही थोडेसे विचार ठेवत आहे. मनुष्याच्या जीवनाचं अंतिम उद्दिष्ट काय असा जेव्हा प्रश्न केला जातो तेव्हा जी आस्तिक माणसं आहेत आपल्यासारखी ती असं म्हणतात की भगवंताची प्राप्ती हे मुख्य उद्दिष्ट, पहिलं उद्दिष्ट आणि शेवटचं उद्दिष्ट मनुष्याच्या जीवनाचं आहे. हे खरं आहे, पण मग मार्ग कुठला हा एक मोठा प्रश्न आहे. जर परमेश्वर प्राप्ती हेच जर आमच्या जीवनाचं उद्दिष्ट असेल तर मार्ग देखील पाहिजे आणि ते मार्ग 3 आहेत आणि ते आपण देखील जाणता. एक भक्ती मार्ग, दुसरा धर्म मार्ग आणि तिसरा ज्ञान मार्ग. हे 3 मार्ग आपण वेगळे करू शकत नाही, एकमेकाशी जोडलेले आहेत. तरी देखील आपल्या अभ्यासासाठी आपण हे 3 वेगळे मार्ग कल्पितो आणि ते करतो. त्या भक्तीसाठी जेवढे उडी भरतात की ती आता पुरी पडत नाही, म्हणून आता देवाने वाढवायला घेतलेली आहे. एवढी प्रचंड भक्ती करून सुद्धा आमच्या जीवनामध्ये काही परिवर्तन होत नाही, काही ताकद किंवा शक्ती निर्माण होऊन काही भव्य दिवा आपण करू शकत नाही. त्याला कारण हे की भक्तीच्या मुळाशी ज्ञानाचं अधिष्ठान पाहिजे, विद्येचं अधिष्ठान पाहिजे, ते नाही आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रिय विद्यार्थी आणि भगिनींनो, आपल्या अध्यक्षीय भाषणात आपल्याला रेणुका फर्नांडिस यांनी अमूल्य असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि काही भावी योजना आपल्यासमोर ठेवलेल्या आहेत. एक सूचना आहे, यावर्षी आमच्या सहकारी शिक्षिका देविका डायस या स्वर्गवासी झाल्या आहेत. त्यांच्या स्मरणार्थ त्यांचे पती श्री जॉर्ज डायस व मुलगी श्वेतलना डायस यांनी त्यांच्या स्मरणार्थ इयत्ता 12वी आर्ट्समध्ये इतिहास विषयात पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ह्या वर्षीपासून रुपये 3000 स्कॉलरशिप दिलेली आहे. आता पुढील कार्यक्रमासाठी संगीता टीचर श्री मान्यवरांना विनंती करत आहे की मान्यवरांनी स्टेज समोर आसनास म्हणायचं आहे.
माध्यमातील बाल कलाकार आपलं नृत्य कौशल्य सादर करतील द रेनिंग मॅन या नृत्याद्वारे. चला तर पाहूया द रेनिंग मॅन. Would you cry if you saw me crying? Would you save my soul tonight? Would you tremble if I touched your lips? Would you laugh? Oh, please tell me this. And I would
presented before you the dance. The reading man bringing the message. Rain is important for the class. Here the students represent the class. Now we have the teachers coming before you swaying the tree of now and a bunch of flowers. Tree symbolizes the future citizens. The teachers carrying the bunch of flowers symbolizes the students of the class. As the rain is important for class, so as students need good education to grow and shine in life. Thank you. I don't care if you want me tonight. I can be your hero, baby. I can kiss away the pain. I will stand by you forever. You can take my breath away. त्या अवस्थेतून कळायला लागल्यानंतर वेध लागतात ते शाळेत जाण्याचे.
जनसेवे जीवन दिदले राष्ट्रात प्राण हे पुरले मी सिद्धमराया गावो मनसागर भारत हो जनसागर भारत हो विश्वात शोभूमी राहो वैभवे देश चढविना सर्वस्व त्याच आणखीना तीर घोर संहारीना या बंधु सहायाला हो नयसागर भारत हो नयसागर भारत हो विश्वात शोभूमी राहो हातात हात घालून हृदयास हृदय जोडून ऐक्याचा मंत्र जपून या कार्य कराया लावो नयसागर भारत हो या उभा करू हो श्रद्धा संतादु दिव्य पुरुषार्थ हे जीवन नागरी व्यर्थ भाग्य सूर्य कल्पत राहो नयसागर भारत हो नयसागर भारत हो विश्वात शोभूमी या स्मृती गीताने आपल्या सुद्धा स्मृती निर्माण केली आहे. या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन. एवढं सांगून पण तुम्हाला सांग
मजा आली ना यार. मस्त एवढी मजा आली माहितीये. जामच मी रे. मी पण जाम खूप दमलो यार. अरे आपण तर नाचलो पण आपण शिकतोय. आपण शिकतोय आपण. ए डाबण्या, काय करतो? डाबण्या, किती अभ्यास करतो? अरे त्याला वर्षात पहिला नंबर काढायचा आहे. मी तुम्हाला काय केलं नाही हा. तुम्ही मला काय सांगता? ए माहिती नाही रे. तुम्हाला तुमचा अभ्यास करायचा नसेल तुम्ही इथून जा. मला माझा अभ्यास करू द्या. ए डाबण्या, तुला पहिल्या नंबर काढायचा आहे ना. मग या बघ चिठ्ठ्या करून बरोबर घेऊन जा. म्हणजे तू 5 दिवशी आणि तो पहिला नंबर सुद्धा येईल. मी तुम्हाला सांगितले ना जाऊ, जाऊ, तुम्ही जाऊ. जा. तुम्हाला जो अभ्यास करायचा नसेल तुम्ही कॉपी करा काही करा पण ते मला सांगू नका. मला माझा अभ्यास करू द्या. बोला मग हे. पेपरची काही नाही. तुमच्या डोक्यात तुम्हाला हे आपल्या नंदी बोलतो. काय बोलतो? नंतर भेट. नंतर भेट. नंतर भेट. अरे सचिन आपल्या उशीर होते रे पेपरसाठी. चल. अरे चल, जायला पाहिजे रे. आपण जाऊया. चल. चल, चल. मला डॉक्टर नवरी पाहिजे. ए सच्या चल टेबल सेट करून घे. डॉक्टर सेट करतो. काय पाहू तुला? कसं काय? काय देऊ तुम्हाला? काय सेवा करू तुमची? तू कपटी. काय? तू जायची. अरे, काय बोलतो मी कपटी? तुझ्या आईला तू कपटी, तुझा बाप कपटी, तुझा खानदान कपटी. मला सांगतो कपटी. हा ना शेठ नाही बोलतो. शेठ, ओय शेठ. चल, शेठ हे इथे ये. मला सांगतो कपटी ना. काय झालं रे सचिन कशाला बोलतोय? शेठ, हे तुम्ही छोटे मला सांगतात तू कपटी. त्या आईला त्यांची आई कपटी, त्याचा बाप कपटी, हे सगळे कपटी. मला सांगतात कपटी. काय रे बाबा काय झालं? कशाला त्याला शिव्या दिल्या? ओय शेठ, आम्हाला 2 कप चहा पाहिजे. म्हणून आम्ही त्याला सांगितलं तू कपटी. त्यावर पडला आणि काहीतरी व्हिडिओ करून दिला. अरे राजा, त्यांनी तुला शिव्या दिल्या नाही तर त्यांना 2 कप चहा पाहिजे. त्यांनी तुला इंग्रजीमध्ये सांगितले की तू कपटी असे म्हणजे त्यांना 2 कप चहा दे. मग मराठी सांगता येत नाही काय? इंग्लिश काय बोलायचं बापाची आई? हो शेठ, असले अरे लोक ठेवलेत कशाला? आम्हाला नको तुमच्या दुकानात तिचा आम्ही काय नको. तुला सांगितलं आणि गिरायकाला कसं बोलायचं? आता गेले ना गिराईक असं जर करशील तर माझं हॉटेल मला बंद करावे लागेल. पुन्हा जर असं कधी केलं तर याद राख. नको सांग नको मला माफ करा. मरायला येतात. मराठी बोलता येत नाही मध्ये. बरं आणि मोठे खोडी करून तू कपटी सांगायचा. जाऊ दे बाबा, आपलं काम तर झालं पाहिजे. डुलाया लागला. अरे फुलांची नागिन निघाली, नागोबा डुलाया लागला. ला 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 ला.
होय. आता दुसरे आल्या मरायला. काय देऊ तुम्हाला? काय सेवा कर तुमची? मी गावाला चालले बरं. चावल आधा दोनों खाएंगे. काहीच नाही. बसा बसा. Shit. यायला येतात. हे घ्या आणि खा. काही ना काही मला जेवण होतं. काय झालं बाबा? अरे मी काय तुझ्या बसमध्ये उभा आहे? मी जमिनीवर उभा आहे. अरे, मी डोकं बिकं फिरलंय काय? मी जमिनीवर उभा आहे. काय माहित शेट नाही बोलतो? शेट! ओय शेट! शेट! हा तुला काय सांगतो? हे बघ, वेळ बिल नाही देतो मला वाटते. मला सांगतो माझ्या भातामध्ये उभा का? मी तर एका भाजीमध्ये उभा राहू शकतो. चाल में खड़ा है. हमने एक मिनट चाल में खड़ा की उसके हमारे पर ताले देने लगा. सच्ची? अरे बेटा तू सांगतो की माझ्या भातामध्ये दगड आहे. माझी समजायचं नाही का? चालत दगड असून जवळ काहीच नाहीये. त्या ठिकाणी भोसले. अरे सच्ची, तू माझ्या हॉटेलची वाट लावणार आहे. तू मला नको आहे. मला कोणी नोकर भेटला नाही तरी चालेल. मी स्वतः काम करू शकतो. तू अतिथी आहे, तू वडाने आहे. तू स्वतःला सुधारू शकणार नाही. जा इकडून. नको साहेब, नको. काय जमत मला. मी अशी चूक परत कधी करणार नाही. मला एक संधी द्या. मी मनापासून काम नाही. नको, तू माझ्या दुकानात येऊ नकोस. तुला ज्या ठिकाणी काम करायचं तू त्या ठिकाणी काम कर. तू अशिक्षित आहे. तू कधी स्वतःला सुधारू शकणार नाही. जा इकडून. कुणीतरी मला मदत करा. मला नोकरी द्या. माझे जीवन उद्ध्वस्त होत आहे. माझ्याकडे बघा. माझ्यावर दया करा. मी काय करू? मला माझ्या मित्रांनी, शिक्षकांनी आणि अनेक लोकांनी मला अभ्यास करण्यासाठी सांगितले होते. परंतु मी कोणाचे जगले नाही. आज माझे काम करण्याची इच्छा होऊन त्याची मला काम मिळत नाही. जर मी शिकलो असतो तर मला शिस्त कळली असती. आज मी अशिक्षित अडण्यासारखा आहे. माझे जीवन बरबाद झाले आहे. मी काय करू? माझ्या काळजाची तार अशी छेडली कशी नशिबाने थट्टा आज मांडली कशी
नशिबान थट्टा आज मांडली कशी, नशिबान थट्टा आज मांडली. बघितलं मित्रांनो, काय झाली सचिनची परिस्थिती. तुम्ही अभ्यास करा, चांगल्या मार्गाने पास व्हा, तेव्हा चांगल्या मार्गाला लागाल. जर तुम्ही अभ्यास केला नाही तर याच्यासारखे गावकरपणा तुम्हालाही याच्यासाठी कोण विचारणार नाही व तुमचे देखील जीवन ह्याच्यासारखे बर्बाद होईल. म्हणूनच जीवनात शिक्षणाशिवाय काहीच नाही. शिका 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 व शिकून सुशिक्षित सुसंस्कृत बना. बघितलं माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आपल्या संस्थेतील एखादा विद्यार्थी भरकटला तर त्या पाठीमागे या संस्थेचे सर्व शिक्षक उभे राहून त्याला चांगलं मार्गदर्शन करायला सदैव तत्पर असतात. यालाच म्हणतात खरं गुरुप्रेम. तथास्तु. गुड लक ज्याला सांगतात अशी सही सापडल्यामुळे तिला बक्षीस देत आहेत. अभिनंदन. सर एक मिनिट जरा साईडला या. थँक्यू फादर. आता अतिशय सुंदर असा पुढील मल्हारवारी मोतियाने दावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. मल्हारवारी मोतियाने दावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. ओढला अशी जीवन गावाकडची माती, सावधानती पुनर्वनाने तीरथाची गाती. Thank you.
जीत ले जो सबके दिल को, ऐसा कोई गीत ना हो, दोस्ती का साथ छेड़ो, दुश्मनी को भूल जाओ। ओ यारो मेरे संग संग बोलो, आपण पाहत होता भाग दिना
बागेला फुलांशिवाय शोभा नाही, अगदी तसेच एखाद्या कार्यक्रमाला आभाराशिवाय शोभा येऊच शकत नाही. म्हणून हा आभाराचा गोड कार्यक्रम अगदी थोडक्यात. आजच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित राहिल्याबद्दल रेव्हरंड फादर हिलरी फर्नांडिस यांचे आपल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक आभार. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेल्या रेव्हरंड फादर पार्थोल मछाडो यांचेही मनपूर्वक आभार. आपल्या शाळेचे व्यवस्थापक रेव्हरंड फादर मायकल डिसोजा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे देखील मनपूर्वक आभार. स्टेला मारिसच्या सिस्टर प्रोविन्शियल सिस्टर ब्लेसिना पुस्कालो तसेच चर्च सहाय्यक धर्मगुरू धर्मभगिनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढविल्याबद्दल त्यांचे आभार. आपल्या शाळेचे प्राचार्य, आपले वरिष्ठ शिक्षक, कर्मचारी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे देखील आभार. या कार्यक्रमासाठी उपस्थित पालक, निमंत्रक, हितचिंतक, जाहिरातदार, देणगीदार त्यांचे देखील आभार. आपल्या स्मरणिकेसाठी विशेष संदेश पाठविल्याबद्दल बिशप साहेबांचे मनपूर्वक आभार. या कार्यक्रमासाठी सहभागी होऊन विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणारे सर्व विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक यांचे मनपूर्वक आभार. स्मरणिका व पालक दिन सोहळा साजरा करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कमिट्यांचे प्रमुख व त्यांचे सदस्य, शिक्षक व कर्मचारी यांचे आभार. स्मरणिकेची छपाई करणारे विल्मा प्रिंटिंग प्रेस व त्यांचे कर्मचारी यांचे देखील आभार. स्टेज व्यवस्था, मंडप, लाइटिंग, साऊंड सिस्टीम यांनी मदत करणाऱ्या सर्व सदस्यांचे मनापासून आभार. राहून शोभा वाढविल्याबद्दल आपणा सर्वांचे आभार. शेवटी कळत नकळत आभार मानायचे राहून गेले असतील अशा सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानून हा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आटोपता येते. धन्यवाद. प्रिय विद्यार्थी बंधू भगिनींनो, संपन्न झालेला आहे असं मी जाहीर करतो. थँक्यू. गुड नाईट. शिक्षकांनी आपले बॅचेस रोजा मॅडमकडे